नमस्कार सर. हां, नमस्कार ताई, बोला ना. नुकताच पी-एम किसानचा 21वा हप्ता आलेला आहे, बरोबर? पण नमो शेतकरीचा 8वा हप्ता मात्र अजूनही पेंडिंग आहे आणि शेतकरी प्रतीक्षेत आहेत नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासंदर्भात. आता नुकत्याच ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत, तर या निवडणुकांचा रिझल्ट आहे 3 तारखेला. तर 3 तारखेनंतर लगेचच नमोचा 8वा हप्ता येईल का? या संदर्भात काय सांगता येईल? नक्कीच आपण पाहतोय सदर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. त्यामुळं नमो शेतकरीचा 8वा हप्ता म्हणजे 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल आहे आणि शेतकऱ्याला वाटते या निवडणुकीनंतर म्हणजे 3 डिसेंबरनंतर नमो शेतकरीचा 8वा हप्ता येईल का? हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचे आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळं आचारसंहितेमध्ये कुठल्याही शासनाचं पेमेंट शेतकऱ्यांच्या कुणाच्याही खात्यामध्ये आणि कुठलंही ट्रान्झॅक्शन सरकारला करायचं नसतं, करता येत नसतं. त्यामुळं शेतकऱ्यांना वाटते, की मग आता निवडणुका होऊन 1-1.5 महिन्यांना हप्ता येईल का? तर तसं नाही. नमो शेतकरीचा हप्ता लवकरच येणार. त्याची तारीख कोणती असू शकते? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन काही नमो शेतकरी संदर्भात बदल केलीत राज्य सरकारनं. ते सुद्धा आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून महत्त्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल, तर नक्कीच सर्वांनी सबस्क्राईब करावे आणि लाईकसुद्धा करावे आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. कारण की ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामध्ये आपण पाहतोय शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं कार्ड सरकारनं सांगितलेलं आहे. ते म्हणजे तुमच्याकडं फार्मर आयडी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फार्मर आयडी जर नसेल तुमच्याकडं, तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. त्यामुळं फार्मर आयडी जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. कारण तुम्हाला फार्मर आयडी नसल्यामुळं तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता येणार नाही. त्यामुळं शेतकरी बांधवांनी याकडे कुठलंही दुर्लक्ष करू नये. याच्या अगोदर जेवढे पी-एम किसान नमो शेतकऱ्यांचे हप्ते झाले, त्यासाठी शेतकऱ्याला ते कार्ड फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलं नव्हतं. पण आता ते कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी ती कार्ड जवळच्या सी-एस-सी केंद्रावर जाऊन काढून घ्यावं आणि कुणाचं आता निघत नसेल तर जवळच्या तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. आणि त्यानंतर तुमचं लँड सीडिंग आता लँडचा प्रॉब्लेम असेल तर ते नो असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. आधार शेडिंग नो असेल ते सुद्धा येस करायचं आहे. त्याचबरोबर के-वाय-सी केलेली नसेल तर के-वाय-सी देखील सुद्धा करायची आहे. त्यामुळं कुठलंही कारण नो असेल किंवा कुठलंही काम शेतकऱ्यांना केलेलं नसेल तर त्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. हे सुद्धा शेतकऱ्यांना माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता दुसरा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण की आपण पाहतोय राज्यामध्ये याच्या अगोदर 96 लाखापेक्षा जास्त शेतकरी नमोच्या हप्त्यासाठी पात्र होते. पण यावेळेस काय झालं आहे, 93,66,000 शेतकरी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र आहेत. म्हणजे जवळपास 2.5 लाख शेतकरी नमो शेतकरीच्या येणाऱ्या 8व्या हप्त्यासाठी सरकारने अपात्र केलेले आहेत. आता अपात्रतेचं कारण आपण जाणून घेतलं. आता हे शेतकरी का अपात्र केलेत, तर एखाद्या कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी दोन्ही देखील सुद्धा नमो शेतकरीचा किंवा पी-एम किसानचा लाभ घेत असताल तर त्या दोन्हीपैकी एकालाच इथून पुढं लाभ दिला जाणार आहे. त्यामुळं पतीला दिला तर पत्नीचे पैसे बंद होतील, पत्नीला दिला तर पतीचे पैसे बंद होतील. म्हणजे दोघांपैकी एकालाच लाभ दिला जाईल असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळं ही सुद्धा 2.5 लाख शेतकऱ्यांना येणारा नमोचा जो 8वा हप्ता जो आहे ते येणार नाही सरकारच्या म्हणण्यानुसार. आता यानंतर आपण बघतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार म्हणलं होतं की आम्ही नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ करू. मग शेतकरी म्हणते की सर आता मग नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झाली का? मग आता 2,000 रुपये हप्ता येत होता. मग आता 2,000 ऐवजी काही वाढीव मदत सरकारकडून जाहीर झालेली आहे का? तर कुठलीही मदत सरकारने नमो शेतकरीच्या हप्त्याच्या वाढीबाबत सरकारने जाहीर केली नाही. पण होऊ शकते. राज्याचं येणारं हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे आणि याच हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद होऊ शकते आणि याच्यामध्ये जर नाही झाली तर पुढे येणारं मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद होऊ शकते. परंतु सध्या जो नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तो फक्त 2,000 रुपये येणार आहे. यामध्ये कुठलीही निधीची वाढ सरकारच्या माध्यमातून होणार नाही. आता बोलूयात नमो शेतकरीचा 8वा हप्ता कोणत्या तारखेला? सध्या आपण पाहतोय नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नेते मंडळ असतील, आमदार खासदार असतील प्रसारामध्ये आहेत आणि 2 तारखेला 2 डिसेंबरला निवडणुकीचं मतदान आहे आणि 3 डिसेंबरला याचा निकाल आहे. म्हणजे 3 डिसेंबरला निकाल लागल्यावर संपूर्ण आचारसंहिता संपत येईल आणि 3 डिसेंबर नंतर कुठल्याही क्षणी म्हणजे 4 डिसेंबर किंवा 5 डिसेंबर किंवा 4-3 डिसेंबर नंतर
म्हणजे 4 डिसेंबरनंतर हा हप्ता आता येऊ शकतो. पण त्यानंतर पुन्हा जिल्हा पंचायत निवडणुका म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे शासन याचाच फायदा घेऊन म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये शासनाला भरघोस यश मिळावं असं सरकारचं मत आहे. आपल्याला यश मिळेल त्यासाठी सरकार या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी नमोचा 8वा हप्त्यात ₹2000 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग करू शकते. कारण सरकारचा असा उद्देश असतो की बाबा हे आम्ही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले म्हणजे आमच्या बाजूनं कल लागेल, निकाल लागेल असं सरकारला वाटतं. त्याच निर्णयामुळं हे नमो शेतकऱ्याचे त्याच गोष्टीमुळं हे नमोचे पैसे लेट झालेत असंही आपण म्हणू शकतो. त्यामुळं या जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हा हप्ता येऊ शकतो. जवळपास 5 डिसेंबर किंवा 6 डिसेंबरपर्यंत नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं सुद्धा आहे. आता काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. अगदी. आता यामध्ये काही शेतकरी वगळले जातात. बऱ्याचदा PM किसानचे आणि नमो शेतकरी दोन्हीचे हप्ते काही शेतकऱ्यांना लेट येतात किंवा काही शेतकऱ्यांना येतच नाही. मग 2 हप्ते एकत्र येतात नंतर आणि म्हणजे याचा अर्थ प्रत्येक हप्ता वेळेवर येत नाही. तर यासाठी शेतकऱ्यांनी काय नेमकं करणं अपेक्षित आहे? हे कामे तर आपण सांगितली दरवेळी व्हिडिओच्या माध्यमातून, पण असं होतं की काही शेतकऱ्यांना 2-3 हप्ते एकत्र येत आहेत, पण वेळच्या वेळी तो हप्ता येत नाहीये. हां, नक्कीच. बरोबर व्यवस्थित तुम्ही प्रश्न विचारला दादा. शेतकऱ्याला सुद्धा हाच प्रश्न होता आणि तेवढी एक व्यवस्थित उत्तरं म्हणून एक व्यवस्थित उत्तरं शेतकऱ्याला समजेल असं देण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, शेतकऱ्याला PM किसानचे पैसे येतात, पण नमो शेतकऱ्याचे पैसे त्या शेतकऱ्याला येतच नाही. मग शेतकरी म्हणतो मला PM किसानचे पैसे येतात, पण नमो शेतकऱ्याचे का नाही येत, काय असू शकतं? तर त्याच्यामध्ये असू शकते की बाबा तुमचे PM किसानचे पैसे येत असतील, पण नमो शेतकऱ्याचे पैसे तुम्ही जर येत नसतील तर तुम्ही नमो शेतकऱ्यांचं स्टेटस चेक करणं महत्त्वाचं. त्या स्टेटसमध्ये रिझन दाखवले जातं, बाबा तुम्हाला का पैसे बंद झालेत किंवा का येत नाहीत. त्या ठिकाणी ते तुमचं दाखवू शकतो, तुम्ही ते बघून व्यवस्थित करू शकता. पण काही शेतकऱ्यांचं असं आहे, आता PM किसानची डेली व्यवस्थित वस्तू सगळे हप्ते आले, ते एकही हप्ता शेतकऱ्याचा पेंडिंग नाही. पण नमोचे हप्ते 2च आले आणि पुढचे हप्ते सगळे पेंडिंग आहेत. काही शेतकऱ्यांना नमोचे 7 हप्ते आले ना, शेतकरी म्हणतोय मला तुम्ही 8वा हप्ता वाटप सांगताय, 7वा हप्ताच माझ्याकडं खात्यामध्ये नाही आला, तर तो हप्ता शेतकऱ्यांचा पेंडिंग आहे. असं जर शेतकऱ्यांचा असेल तर नमो शेतकऱ्याच्या 8व्या हप्त्याबरोबर येणारा जो हप्ता आहे, त्या हप्त्याबरोबर मागचे शेतकऱ्याचे काही पेंडिंग हप्ते राहिले असतील तर ते येऊ शकतात आणि येऊ शकतं. आणि काही शेतकऱ्यांचे PM किसानचे देखील सुद्धा थकीत असतील तर ते थकीत हप्ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात. अगदी. म्हणजे आता यामध्ये शेतकऱ्यांकडून काही चूक होत नाहीये. हां, आता जी आपण जी माहिती सांगितली ना, त्या माहितीप्रमाणे आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगत होतो, आवाहन करतो, हे करा ते करा. त्यामुळे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन केलं जातो, KYC करा, तुम्ही लँड सिलिंगचा प्रॉब्लेम दुरुस्त करा. त्यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सगळी कामं ओके आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना या नमो शेतकऱ्याच्या 8वा हप्ता येण्यासाठी काहीच करायची गरज नाही. त्यांना PM किसानचा 21वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल तर त्यांना आपोआप नमोचा सुद्धा हप्ता येईल. शेतकऱ्यांना काही वेगळं कुठं काही कामही करायची गरज नाही आणि कुठं CSC धारकाला पैसे द्यायची गरज नाही आणि वेगळं कुठल्याही शेतकऱ्याला काही काम करण्याची गरज नाही. बरोबर. तर आता यामध्ये सर्व कामेही योग्य आहेत आणि शेतकऱ्यांना हप्ताही वेळेमध्ये येईल. या संदर्भात सर्व सविस्तर माहिती मिळालेली आहे. तरी शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे शेतकरी व्यवस्थित कमेंट करतील त्यांचीच आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया. आता आपण शेतकऱ्यांना चांगली माहिती देत असतो, पण काही निगेटिव्ह कमेंट करतायत. पण मला वाटतं ते निगेटिव्ह कमेंट करणारे ते शेतकरीच नाहीत. शेतकरी कुठलीही चुकीची कमेंट करत नसतो. बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा. तरी मग आपल्या महिलांचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे. मग एक महिला म्हणून तुम्हाला तुमच्या चॅनलला चांगलीच कमेंट केली पाहिजे. चुकीची कमेंट केली असेल तर व्यवस्थितपणे चुकीची कमेंट करणाऱ्यावर कारवाई देखील सुद्धा होऊ शकते. ही सुद्धा कमेंट करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. अगदी. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.